आहेत. वाजलेत 8:32. 8:38 आम्ही या ठिकाणी सामना सुरू केला होता. तर डन NBCचे आमचे दिलीप भगत, चंदन भगत अप्रतिम टेलिकास्ट. काल रात्री आम्ही पुन्हा एकदा कालचा दिवसाचा पूर्ण रेकॉर्डिंग थोडा पाहिलं आम्ही, जो रेकॉर्ड करतात आमच्या पत्नी, आणि अतिशय सुंदर रेकॉर्डिंग झाले. चांगलं काम केलं तुम्ही सगळ्यांनी. तुमचं मनपूर्वक अभिनंदन सगळ्या कॅमेरामॅनचं. आणि तसंच आघाडीची जोडी उजव्या बाजूने येताना बघतोय आपण. आणि तुमच्या माहितीसाठी अजून एक गोष्ट ती म्हणजे अंतिम सामना अंडर-19चा जो आहे ते 3 फेब्रुवारीला सकाळी 6:15 वाजता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असं तुम्ही आणि तसंच भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा आमने सामने येतील 3 फेब्रुवारीला. दुसऱ्या बाजूला एक आनंदाची बातमी अशी आहे की तुमच्या माहितीसाठी म्हणून की आमचा महिलांचा संघ पोहोचला आहे आणि 5 फेब्रुवारीपासून तिथे मिताली राज आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा त्या ठिकाणी सामने सुरू होतील. महिलांचं जे क्रिकेट आहे इंडियाच्या माध्यमातून. आणखीन एक गोष्ट असं आहे की नवीन एक विक्रम झाला काल. ऐरोलीचा तनिष्क गवते यांनी काल आपल्या प्रशांत धनोडे याच्या ज्या 1009 धावा होत्या त्याचा विक्रम त्यांनी मोडला. आणि एक नवीन विक्रम शाळेय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा 1045 धावा ऐरोलीच्या तनिष्क गवतेने उभारला आहे. 515 चेंडू, 149 चौकार, 67 षटकार आणि 1045 धावांचा एक नवीन विक्रम, विश्वविक्रम काल तनिष्क गवते जो ऐरोली नवी मुंबईचा आहे त्याच्या नावावर गेलाय. आज आनंदाची बातमी अजून एक आहे. अनंताने मला काल रात्री जी दिली की संदीप पाटील साहेब आज दुसऱ्या सत्रामध्ये या ठिकाणी येत आहेत. भारतीय संघातले अत्यंत नामांकित प्लेयर. आणि तसंच तुमच्या माहितीसाठी विश्वकपमध्ये होते 1983ला. तसंच तुमचं लक्ष वेधतोय. आणखीन एक गोष्ट म्हणजे निवड समितीचे अध्यक्ष म्हणून भरपूर वर्ष संदीप पाटील यांनी कामगिरी पाहिली. त्यांच्याच अध्यक्षतेखाली MS ने भरपूर यश प्राप्त केला. प्ले कॉल केलाय. पहिला चेंडू पडतोय 8:36 आणि पहिला धक्का या ठिकाणी डायरेक्ट हेड लागत असताना आपण बघतोय. आणि फलंदाज सुरक्षितपणे क्रीजच्या आतमध्ये आहेत. मात्र आघाडीला फलंदाज गेलेत ऋषी आणि केतन. आपण सामना बघतोय डायगर आणि वाकलन, शिवाजी पाटील आणि तसंच मोतीराम भोईर यांच्यामध्ये टॉस या ठिकाणी करण्यात आला. ते म्हणजे अरविंद भगत यांच्या मार्फत, आमच्या मामा यांच्या मार्फत. नाणेफेकीचा कौल जिंकला शिवाजी पाटील यांनी. आणि शिवाजी पाटील साहेबांनी या ठिकाणी फील्ड डायगर संघासाठी आणि आमंत्रित केले वाकलनला. वाकलनचे ऋषी आणि केतन मैदानावर गेलेले आहेत. आणि पहिला चेंडू पडलाय. 1 धाव निघाली आहे. धाव संख्या 1 फॉर नो लॉस. पॉवर प्ले आहे. 8 आज आम्ही 36 मिनिटांनी चेंडू टाकलाय. काल 8:38 टाकला होता. परवा आम्ही 8:38. त्याच्या अगोदरच्या दिवशी 8:45, त्याच्या अगोदरच्या दिवशी 8:48. तर सातत्याने प्रगती करतोय आम्ही. वेळ थोडा लवकर या ठिकाणी अचीव करायचा प्रयत्न करतोय कारण सांगता दिवस आता जवळ येतोय. ओव्हर द विकेट कमेंट्री बॉक्सांकडून, मानपाड्यांकडून पुढचा चेंडू चेंडू ओव्हर पिच ऑफ साईडला प्लेस केले. चेंडू डीप मध्ये जातोय कव्हर पॉईंटला. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल असं चित्र दिसत असताना आतमध्ये चेंडू ढकललाय. शंतनू पाटील मॅग्निफिसंट प्लेयर्स आहेत. आत्ताच मॅन ऑफ द सिरीज एक पारितोषिक त्यांनी जिंकलं होतं यावर्षी 2017-18च्या मोसमामध्ये. मॅग्निफिसंट प्लेयर शंतनू रस्त्यावर क्रिकेटमधलं तंत्र मंत्र बॅटिंगच्या माध्यमातून ते दाखवलं मागच्या काही सामन्यामध्ये. आणि तेच या ठिकाणी फील्ड करत असताना आपण बघतोय एकंदरीत धावा पूर्ण केला. केतननी 3 धावसंख्येला आकार दिले 4 वर. गोलंदाज सुशील मानपाड्यांकडून ओव्हर द विकेट पुढचं चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ आहे. आत येत होता. चेंडूला उचललाय. चेंडू प्लेस केला ऑफ साईडला प्लेस केलंय. आणि या ठिकाणी आपण बघतोय क्षेत्ररक्षक पोचेपर्यंत 1 धाव पूर्ण करतायत ते ऋषी आणि केतन. आणि दोघेही चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत असताना मैदानावर दिसत आहेत. का वाकलन संघातील आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवले ते 5 या धावसंख्या. राजू भोईर उपस्थित आहेत. त्यांचे पुरस्कृत करते. त्यांच्याकडून शुभेच्छा आहेत. तसंच तुमच्या माहितीसाठी म्हणून बरोबर 8:36 चेंडू इथे पडलेला आहे. अरविंद भगत आमचे मामा यांच्या शुभ हस्ते टॉस झाला 8:28. आनंदाची गोष्ट आहे की आज सुद्धा आपण लवकर सामना सुरू करतोय. काल शेवटचा चेंडू 6:07 पडला होता. त्यामुळे वेळ महत्त्वाची
चेंडू फुल टॉस आहे, हवेत खेळले मात्र गॅपमध्ये आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आणि आजच्या दिवसातला पहिला चौकार या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि एक माहिती आलेली आहे प्रसादकडून, विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपये डायगर साठी विनोद पावशे यांच्याकडून सलग 3 षटकार मारले तर वाकलन संघाला 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे राजू भोईर यांच्यामार्फत. सातत्याने पारितोषिकं येत आहेत. धन्यवाद या दोन्ही मान्यवरांचं. पण स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2018 या स्पर्धेचे शिल्पकार सातत्याने 17 वर्ष ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा या ठिकाणी यशस्वी होते. माजी आमदार मानशी रमेशजी रतन पाटील यांच्या मार्फत दोन्ही संघांना डायगर आणि तसंच वाकलांना हार्दिक शुभेच्छा. आमचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रमोदजी रतन पाटील यांच्याकडून शुभेच्छा. आमच्या संघटनेचे कल्याण डोंबिवलीचे संघटनेचे क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोदजी रतन पाटील, विजय रतन पाटील, विकी रमेश पाटील यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा. चेंडू पडतोय, फुल टॉस ऑन साईडला पुल केलाय, चेंडू ट्रॅव्हल मिड विकेट क्षेत्ररक्षक थोडेसे मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत या ठिकाणी 2 धावा पूर्ण होतील. फिल्डर होते मनोज आणि मनोज येईपर्यंत थोडा वेळ लागला. 2 धावा पूर्ण करत असताना ऋषी आणि केतन 2 धावा जातात केतनच्या खात्यात. 3 चेंडूच्या सामोरे केले, धावा करतायत एकंदरीत 9. ऋषी खेळत आहेत 2 चेंडूच्या सामोरे जात असताना 2 धावसंख्येवर नेऊन ठेवले बिनबाद 11 धावसंख्येवर वाकलन संघाची धावसंख्या. थंड वातावरण, महाबळेश्वरमध्ये कसं वातावरण असतं तसं वातावरण कल्याण डोंबिवलीमध्ये प्रसन्न वातावरण. असंच वातावरण इंग्लंडमध्ये सुद्धा असतं. क्रिकेट खेळत असताना त्याचा आनंद लुटत असताना या ठिकाणी दोन्ही संघांना एक शिवाजी पाटील आणि मोतीराम भोईर यांच्यामध्ये टॉस झाला आणि हा सामना सुरू झाला 8:36 ओ द विकेट. पुढचा चेंडू घेऊन चेंडू आत येतोय, ओ पिच आहे, ऑन साईडला प्लेस केलाय, चेंडू मिसफील्ड झाले त्या ठिकाणी. पण चेंडू जातोय मागे लॉंग ऑनला आणि लॉंग ऑफच्या फिल्डरला त्या ठिकाणी सागरला यावं लागतं आणि कव्हर करेपर्यंत या ठिकाणी धावा पूर्ण करतायत पुन्हा एकदा ऋषी आणि केतन. चांगल्या पद्धतीने सकाळची वेळ आहे आणि सकाळच्या वेळेमध्ये जितकं वॉर्मअप कराल, जितकं व्यायाम कराल, जितकं चांगल्या पद्धतीने रनिंग कराल, चांगल्या पद्धतीने जॉगिंग कराल तेवढी तब्येत तुमची चांगली राहते. आणि पहिलं षटक पावर प्लेचं या ठिकाणी पूर्ण होते आणि 13 धावा या ठिकाणी ऋषी आणि केतन आपल्या संघाला लावत असताना. तर जे प्रेक्षक आले असतील तुमचं स्वागत करतोय. आज या ठिकाणी 8वा दिवस आहे या स्पर्धेचा. 8:28 टॉस झालाय, 8:36 चेंडू पडलाय. काल 8:38 पडला. शेवटचा चेंडू 6:07. आजचा सूर्यास्ताची वेळ आहे 6:30 पर्यंत आपल्याकडे सूर्यप्रकाश आहे. त्याचा चांगल्या पद्धतीने सदुपयोग करत असताना मुंबईचे पूल, ग्रामीणचे तर प्रश्नच नाही हो. ग्रामीणचे सगळे संघनायक आमच्या वेळेवर येतात, वेळेवर टॉस करतात, वेळेवर सामना पूर्ण करतात. 23 किंवा 22 मिनिटं घेतात 5 षटकं टाकण्यासाठी. कधी कधी 20 आणि 18 मिनिटात सुद्धा पूर्ण करतात. हे आमचं ग्रामीणचं स्पीड आहे शिस्तीच्या बाबतीत, ते आणि या स्पर्धेत मेंटेन केलंय. षटक संपते पहिलं, धावसंख्या 13. तर आज भारतीय संघातील संदीप पाटील यांना संध्याकाळी बघू शकाल. आणि बक्षीस समारंभासाठी 2 तारखेला येत आहेत दिलीप विंगसरकर आणि अजय जडेजा. त्यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ पार पाडण्यात येईल. राजेश पाटील आणि संतोष बेडेकर आमचे कार्यकारिणी सदस्य, जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाईमधले. काय काम केलं या सगळ्या कार्यकर्त्यांनी, त्यांना सल्यूट आहे, त्याला सलाम आहे. कारण एवढी मोठी स्पर्धा करायची, ॲट अ टाइम 3 स्पर्धा चालू आहेत या ठिकाणी. एका बाजूला ग्रामीण, एका बाजूला शहरी, एका बाजूला कल्याण रायगड. आणि सातत्याने आपण बघतोय प्रेक्षकांचा प्रतिसाद 24 तारखेपासूनच आजपर्यंत आपण बघतोय फार मोठ्या संख्येने प्रेक्षक या स्पर्धेला प्रतिसाद देत आहेत. ओ द विकेट, चेंडू ड्राईव्ह केला, ऑफ साईडला कव्हर ड्राईव्ह केलाय, चेंडू येतोय. आपण बघतोय कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सागर ज्यांनी एंटरटेन केलं होतं मागच्या सामन्यात, सगळ्यांची मनं जिंकून घेतली होती, तो सागर पाटील जो आमचा अंडर-21चा प्लेअर आहे, तो या ठिकाणी फील्ड करत असताना 2 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. 15 या धावसंख्येवर 2 धावा जात आहेत केतनच्या खात्यात. गोलंदाज आहेत संदीप कुडाळकर. यावेळेला चेंडू फुल टॉस आहे, ऑन साईडला टर्न केलाय, चेंडू येतो शॉर्ट मिड विकेट. क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत फिल्डर होते मनोज. व्हॉट अ थ्रो मनोज यार्फच्या मार्फत ऑन द स्टंप थ्रो येतोय आणि पहिला धक्का रनआउटच्या माध्यमातून देण्यामध्ये डायगर संघातील फिल्डर या ठिकाणी यशस्वी होत आहेत. यावेळी आपण चंदूकडे एक सुंदर संगीत ऐकणार. थोड्या वेळात ते गणपतीचं गाणं पुन्हा एकदा ऐकू आपण.
कारण गोलंदाज सज्ज झालेले आहेत. धावसंख्या झाली 16. एक गडी बाद झालाय. बाद होणारा फलंदाज होता ऋषी. धावा केल्या मैदानावर एकंदरीत 5. जागा घ्यायला आले जीत, वन ऑफ द क्लासिक प्लेयर जे फॉर्म मध्ये आहेत 17-18 मध्ये. चेंडू एजला लागतोय, आउटसाइड एजला चेंडू ट्रॅव्हल होते तडमॅनला. क्षेत्ररक्षक फार वेगाने येता येतं. त्या ठिकाणी दिनेश कव्हर करेपर्यंत एक धाव पूर्ण करतायत. ग्रामीण संघ काय खेळतोय क्रिकेट, परिपक्व क्रिकेट, पॉझिटिव्ह क्रिकेट आणि स्पेसिफिकली फिल्डिंग असेल, बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, तिन्ही क्षेत्रांमध्ये या सगळ्या ग्रामीण संघाने एक छाप सोडलेली आहे. एका बाजूला 6 हॅट्रिक, एका बाजूला 2 अर्धशतकं हेमंत आणि सागर मार्फत. तिसऱ्या बाजूला आपण पाहिलं फिल्डिंगच्या माध्यमातून सुद्धा क्लासिक परफॉर्मन्स तांडेलनी या ठिकाणी दाखवलेत, पिंट्याने या ठिकाणी दाखवलेत, काही ब्युटिफुल कॅचेस घेत असताना. उद्या विकेट, पुढचा चेंडू घेऊन चेंडू रिव्हर्स खेळलेत, फुल टॉस करून घेताना 4 धावा. दुसरा चौकार आजच्या दिवसातला बॅटमधून येताना आणि या 4 धावांनी धावसंख्या पुढे सरकते 21 वर आणि येत आहे ते जीत भोईर याच्या बॅटमधून. वॉटर क्रिकेटर, काय फॉर्म मध्ये जीत, काय एंटरटेन करतायत. कर्डी क्रिकेट कर्डीच्या स्पर्धेमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने परफॉर्म केलं, तब्बल 200 धावा कुठल्या आणि मॅग्निफिसंट बॉलिंग सुद्धा केली, तो जीत मैदानावर आहे, ज्याच्या माध्यमातून प्रेक्षक डोळे लावून बसलेत की जीत आज या ठिकाणी. आणि तसंच जर त्यांचा संघ पुढे गेला सेमीफायनलला तर काय परफॉर्मन्स देणार आहेत या गोष्टीकडे लक्ष आहेत प्रेक्षकांचं. मागच्या वर्षी जे संघ सेमीफायनलला गेले तुमचं लक्ष येतोय, मागच्या वर्षी संघ गेले होते कर्डी, सोनारपाडा, वाकलन आणि निर्जे. यावर्षी 3 संघ पोहोचलेत. पूल ए मधून नवापाडा, पूल बी मधून सोनारपाडा आणि पूल सी मधून कर्डी. पहिला सेमीफायनल होईल तो ए विरुद्ध सी, म्हणजे नवापाडा विरुद्ध कर्डी आणि सोनारपाडा विरुद्ध कुठला संघ आज येतोय हे या ठिकाणी बघावं लागेल. दुसऱ्या सेमीला ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन चेंडू ओआपीच्या इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने एलिव्हेट केले. चेंडू जातोय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येत आहेत सागर पाटील जे लॉंग ऑफ लावते आणि ते पोचेपर्यंत चांगल्या पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट केतन मात्रे आणि जीत भोईर दाखवत असताना. जीत बॅट घासत असताना आपण बघतोय चांगल्या पद्धतीने बॅट घासणं आवश्यक आहे, कारण बेनिफिट ऑफ डाऊट जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं. चेंडू पाठवायचे कारण 1 to go. लक्ष्मण चौधरी आणि महेश पाटील पंचांच्या भूमिकेत. थंड वातावरण आहे. कालच्या कंपॅरिझनमध्ये काल दुपारी जरा तापमान वाढलं होतं, जास्त गरम होत होतं, मात्र आज वातावरण पुन्हा एकदा थंडी आलेली आहे. ही थंडी सातत्याने राहील जेव्हापर्यंत महाशिवरात्री होत नाही, त्याच्यानंतर होळी होत नाही. होळी झाल्यानंतरच उन्हाळ्याचं चाऊल आपल्याला लागतं. चैत्र महिना जवळ येतो, चैत्र महिन्यामध्ये गुढीपाडवा येतो. आपल्या मराठी लोकांच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचा सण आहे. पुढचा चेंडू, चेंडू ओवापीचे लॉफ केलंय, जेल असणार. खाली बसत असताना शंतनू पाटील अप्रतिम पद्धतीने या ठिकाणी तो जेल टिपतायत. 534 त्यांचा टी शर्टचा नंबर आहे. मॅग्निफिसंट कॅच आणि फलंदाज या ठिकाणी दुसरा बाद होतोय केतनच्या रूपाने, जो आक्रमण करतो नेहमी आघाडीला. त्या केतनला पेव्हिलियनकडे पाठवण्यात यश प्राप्त करतायत गोलंदाज मैदानावर संदीप आणि त्यामुळे 2 गडी बाद झाले. धावसंख्या वाकलन संघाची आहे ती 24. 24 फॉर द लॉस ऑफ 2. या डीजे ऐकूया आपण. क्या बात आहे, क्या बात आहे चंदू. पूर्ण टेनिस विश्वामध्ये असे 3 समालोचक आहेत ज्यांची वाणी ऐकायला मी नेहमी वाट बघत असतो. एक माझे अत्यंत जवळचे मित्र जे माझ्याबरोबर 30 वर्ष काम करत आहेत, माझे लाडके समालोचक हरीश पंड्या. दुसरे माझे नरेश दोमे पुण्याचे मॅग्निफिसंट लेखक आणि समालोचक सुद्धा. आणि तसंच तिसरे माझे अलिबागचे संदीप जगे. हे 3 असे समालोचक आहेत ज्यांना ऐकायला आम्ही वाट बघत होतो. चौथे माझे लाडके शिष्य डाव्या बाजूला बसले आहेत प्रसाद परब. सातत्याने आमचे शिष्य सुद्धा चांगल्या पद्धतीने प्रगती करतात, याला अभिमान आहे. यावर्षी भोपरच्या विनोदनी जी कॉमेडी 4 दिवस या ठिकाणी केली ते सुद्धा बघून आम्ही आनंदित झालो. म्हणून काल एक सुंदर फोटो विनोदच्या बरोबर आम्ही ग्रुपमध्ये टाकलाय.
कारण डोंबिवलीचे अध्यक्ष आमचे विनोदजी रतन पाटील आहेत आणि विनोदजी रतन पाटील अध्यक्ष झाल्यापासून इकडच्या समालोचकांना पुढे आणण्याची नैतिक जबाबदारी आमच्या हातात आहे. आता बॅकफुटला गेले, चेंडूला ऑफ साईडला प्लेस केले, चेंडू ट्रॅव्हल होते डीपमध्ये, त्या ठिकाणी घातक असणार नाही धाव, कारण तो थोडा आकूड आलाय. फिल्डर होते सुशील पाटील. मला वाटलं डायरेक्ट थ्रो येतो का ऑन द स्टंप, डायरेक्ट आला असता तर थोडासा धोका होता, मात्र पूर्ण करतायत त्या ठिकाणी एकंदरीत 2 धावा आणि धावसंख्येला पुढे नेतात 26 या धावसंख्या. गुड मॉर्निंग नरेश, गुड मॉर्निंग प्रसाद. आज नरेश दोमे जॉईन झालं या ठिकाणी आणि त्यामुळे अतिशय चांगली महाराष्ट्राची मराठी भाषा आणि तसंच महाराष्ट्राच्या भरपूर माहिती, अतिशय सुंदर वर्णन या सगळ्या तुमच्यापर्यंत पोहोचेल. द विकेट, पुढचा चेंडू घेऊन चेंडू टर्न होते, आत ते बॅकफुटला गेले, हाईट फॅक्टर होता, आत आला होता, ऑफ ब्रेकच्या माध्यमातून प्लेस केलं, कोणी नाही आहे सर्कलच्या आतमध्ये, डीपमधून फिल्डर येईपर्यंत शिवाजी पाटील कॅप्टन स्वतः आले होते टायगरचे आणि त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत तो परफेक्ट नव्हता. 2 धावा करतायत मैदानावर जीत आणि अविनाश आमचे नवीन फलंदाज आलेत आणि जीत एकंदर 4 चेंडू खेळले, आतापर्यंत धावा केलेत मैदानावर 11 आणि संघाच्या धावसंख्येला तो पुढे घेऊन जातो या ठिकाणी 28 वर. 2 गडी आमच्या आघाडीला बाद झालेत, वाकलन संघाचे केतन आणि ऋषी. बघायचं उत्तरार्थ जीत आणि अविनाश, तिसरं षटक मार्गस्थ सागरच्या रूपाने कुठपर्यंत नेत आहेत या ठिकाणी वाकलन संघाची धावसंख्या. सुंदर सकाळ, शांत वातावरण, थंड वातावरण, वैशाली सामंतचं ते गाणं सातत्याने आपल्याला आठवतं, ई गुलाबी हवा. असे सुंदर गाणे आहेत. वैशाली सामंत जी आपली महाराष्ट्राची गायिका आहे, फार मोठ्या प्रमाणात एक गाणे म्हटले, जिला आशाच्या रूपाने सुद्धा बघितलं जातं. चेंडू टॉपेजला लागतोय, लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर हे अत्यंत महाराष्ट्राचे नामांकित गायिका आहेत आणि त्याचबरोबर पुढच्या पिढीच्या गायिका सुद्धा सातत्याने आपल्याला बघायला अवंतरचा इशारा येतो महेश पाटील यांच्या मार्फत. महाराष्ट्रामध्ये 8 अष्टविनायक आहेत, ज्योतिर्लिंग आहेत, लक्षात घ्या, शक्तिपीठ आहेत आणि ही देणगी आहे महादेवाची, जी कलाकडाची दैवत आहे आणि ही देणगी महाराष्ट्राला फार मोठ्या प्रमाणात शौर्याच्या रूपाने, क्रांतीच्या रूपाने, कलेच्या रूपाने, ज्ञानाच्या रूपाने, क्रीडाच्या रूपाने, सामाजिकच्या रूपाने, सांस्कृतिकच्या रूपाने देवाने भरभरून वरदान दिलं आहे महाराष्ट्राला. द विकेट, बोल्ड झालेत, ऑफ ब्रेक होता, टॉस केला होता, हाईट खूप चांगली दिली होती आणि चेंज ऑफ पेस सुद्धा सागर या ठिकाणी आपला टॅलेंट, तंत्र मंत्र गोलंदाजी मधलं दाखवत असताना समजू शकले नाहीत. ती फिरकी, आत आला चेंडू आणि विचार करायच्या अगोदर, निर्णय घ्यायच्या अगोदर क्लीन बोल्ड करत असताना सागर पाटील या ठिकाणी या वर्षात फलंदाज जो गाजत आहे जबरदस्त, त्याच फलंदाजाला त्यांनी बाद केलं, ते जीतला. सागर आणि जीत समोरासमोर येणं, जीत नाही अविनाशला बाद केलंय, जीत नाही तर अविनाशला बाद. सागर आणि जीत समोरासमोर येणं ही कॉन्टेस्ट अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दोघे स्टार प्लेयर आहेत कल्याण डोंबिवलीचे आणि कल्याण डोंबिवलीचा संघ निवडायचा झाला तर काही असे प्लेयर आहेत त्यांना संधी मिळणारच आहे. सागर असेल, जीत असेल, योगेश असेल, काही क्लासिक प्लेयर्स आहेत, प्रथमेश असेल. एक संघ आम्ही बांधायचा यावर्षी ठरवलंय, कारण आमची एक इच्छा आहे या कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीणचे जे 48 संघ जे खेळत आहेत त्यांच्याच माध्यमातून 30 खेळाडूंचा एक प्रबबल्स व्हावा. विनोदजी रतन पाटील आम्ही बोललोय आणि तो प्रबबल्समधून एक चांगला संघ निवडावा आणि तो सुप्रीमोमध्ये खेळावा आणि कल्याण डोंबिवलीची जी ताकद आहे, कल्याण डोंबिवलीची जी गुणवत्ता आहे ते सुप्रीमोमध्ये दाखवावं. एकंदरीत 3 फलंदाज परतलेत, ऋषी, केतन, अविनाश, जीत अजून आहे. त्यामुळे जीत आणि सागर मधले कॉन्टेस्ट आपल्याला बघायला मिळेल. जितेश नवीन फलंदाज गेलेत, सज्ज होते सागर पाटील, मॅग्निफिसंट ऑलराऊंडर ऑफ टायगर. चेंडू फुल टॉस आहे, आताच्या मागून सोडला होता, चेंडू जातोय ऑन साईडला, क्षेत्ररक्षक सज्ज आहे त्या ठिकाणी मनोज पाटील. या ठिकाणी चक्रव्यूह बनवत आहेत, पावा प्ले संपलाय, मध्ये मध्ये एक फुल टॉस द्यायचा प्रयत्न करतात जेणेकरून फलंदाज डोक्यावरून खेळायचा प्रयत्न करतील तर जेलच्या रूपाने अडकू शकतील. हा प्रयत्न सागर पाटील, चाणक्य खेळाडू, इंटेलिजंट क्रिकेटर याचा दिसते. ज्या सागरने एंटरटेन केलं मागच्या सामन्यात, याच हेमंत आणि सागर हे 2 फलंदाज असे आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये एक वेगळी छाप बॅटिंगच्या माध्यमातून सोडली आहे. गौरीपाडाचे हेमंत आणि सागर पाटील डायगरचे फिल्डिंगमध्ये चेंजेस करत आहेत. पुन्हा एकदा मानपाड्यांकडून द विकेट. या वेळेला 3 ते 4 पर्यंत स्टार्ट आहे, मात्र शॉर्ट ऑफ लेग निवडलंय, आत आणलंय चेंडूला, लेग स्टंपवर बॅकफुटला गेले, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑफ साईडला खेळत असताना या ठिकाणी वाकलनचे प्लेयर्स आणि संघाला धावसंख्या पुढे नेत आहेत. या ठिकाणी आपण बघतोय ती 34 धावसंख्येवर. डाय टीम्स आहेत ज्यांच्याकडे किलिंग इन्स्टंट आहे, लढावप्रती आहे. आपण बघतोय नरेश म्हात्रे आमचे ड्रिंक्सची ट्रॉली आतमध्ये घेऊन जात असताना कालपासून ड्रिंक्सची ट्रॉली पोहोचली.
अतिशय सुंदर ड्रिंक्स ट्रॉली आहे जी आतमध्ये जात आहे. हे आमचे महाराष्ट्र अभिमान सेनेचे नेते प्रमोदजी रतन पाटील यांची संकल्पना आहे. बाबांचं चित्र तुम्ही पुढे बघू शकता. स्वर्गीय रतनभाऊ पाटील दिवंगत कामगार नेते ज्यांच्या नावाने ही स्पर्धा सातत्याने खेळली जाते. आणि ड्रिंक्सची ट्रॉली यू टर्न मारून परत गेलेली आहे. नरेश मला वाटतं एक राऊंड मारून ते गेलेले आहेत. मला वाटतं तिथे पाणी आहे अंडरग्राऊंड फ्रीजमध्ये आणि त्यामध्ये गाडी परत आतमध्ये नेत असताना या ठिकाणी कारण ते एक छोटासा एक फ्रीज बनवलं आहे नरेशने त्या ठिकाणी मैदानामध्ये आणि त्या ठिकाणी पाणी थंड राहतं आणि नॅचरल वॉटर या ठिकाणी पित असताना आमचे खेळाडू. कारण काल मी जसं उल्लेख केला काल आमचं टाईम मॅनेजमेंट विनोदजी रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगल्या पद्धतीने वेळेचं आम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मॅनेज केलं होतं. आज सुद्धा तसं मॅनेज करायचं आहे. मुंबई संघाच्या मागे सातत्याने लागायचं आहे आपल्याला शहरीमधल्या फास्ट खेळ म्हणून म्हणजे संध्याकाळी आपल्याला 6:10 सगळे सामने पूर्ण करता येईल. विसरू नका उद्या रायगड आणि कल्याणच्या सामन्यांना उद्या बघू शकाल. कारण आज या ठिकाणी तुम्ही पूल 27 तारखेला जो आमचा पूल होता जे सामने शिल्लक आहेत ते आम्ही या ठिकाणी खेळवतोय. प्री क्वार्टर फायनल वाकलन डायगर आणि कोळेगाव आला आहे. कोळेगावचे कॅप्टन आमचे भारताचे डिसेबल टीमचे प्लेयर ते म्हणजे रवींद्र पाटील त्यांचा संघ पोहोचलेला आहे. कोळेगावला बाय मिळाले. या सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो कोळेगावशी क्वार्टर फायनल खेळेल आणि त्याच्यामधून आपल्याला उत्तर मिळू शकेल कुठला संघ चौथा सेमीफायनलला पोहोचतोय. वळूया सामन्याकडे. गोलंदाज सज्ज आहेत. धावसंख्या झाली आहे ती मैदानावरती आपण बघतोय 34. 3 षटकं झालेत. 11.25 ची सरासरी या ठिकाणी बघायला मिळते. गोलंदाज येतोय संदीप सेकंड स्पेल घेऊन ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन स्वीप केला. पॅडल स्वीप करत असताना चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअरला पाठवतात. क्षेत्ररक्षक मागे त्या ठिकाणी आपण बघतोय वीरेंद्र पाटील कव्हर करेपर्यंत या ठिकाणी धाव पूर्ण करून धावसंख्येला पुढे आकार देत आहेत. एक पारितोषिक येत आहे. सलग 3 षटकार मारल्यास वाकलन संघाला राजू भोईर यांच्याकडून 11,000 तसंच विकेट हॅट्रिकसाठी 2,000 रुपये डायगरसाठी विनोद पावशे यांच्याकडून आलेले आहेत. धन्यवाद प्रसाद. सातत्याने मान्यवर त्या गावातील या ठिकाणी पारितोषिक मोठ्या प्रमाणात ठेवत आहेत. त्याचं कारण प्रेरणा, त्याचं कारण उत्साह, त्याचं कारण चैतन्य आपल्या खेळाडूंना मिळावं, त्याचं कारण आहे त्यांना कॉन्फिडन्स मिळावा तसंच या माध्यमातून त्यांचं चांगल्या पद्धतीने प्रगती व्हावी हा प्रयत्न आहे. ओ द विकेट शॉर्ट ऑफ लेंथ आहे. चेंडू आत येत होता आणि ऑन साईडला पुल केलाय फलंदाजाने खूप सुरेख पद्धतीने आणि चेंडूला 6 धावांसाठी डीपमध्ये पाठवतात मिड विकेटला. आणि हा आज या सामन्यातला आपल्याला बघायला मिळतोय तो पहिला षटकार. आतापर्यंत आपण एकंदरीत 3 चौकार पाहिला होता आणि आजच्या पहिल्याचा षटकार आपल्याला बघायला मिळतोय बरोबर 8:56 या ठिकाणी आणि धावसंख्या सरकते ती 41 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा लक्ष येतोय सगळ्यांचं. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटायचे आमचे कार्यकारिणी सदस्य आले असतील जे बघत असतील घरात तुमच्या माहितीसाठी 8:28 टॉस झालाय. अनंत स्पेसिफिकली यांच्या माहितीसाठी विनोदजी रतन पाटील यांच्या माहितीसाठी आणि 8:36 आम्ही या ठिकाणी आज चेंडू टाकलाय जो आम्ही 8:38 टाकत होतो. अजून 2 मिनिटं वाचवलेत आणि त्यामुळे हा सामना वेळेवर सुरू झालाय. बघायचंय अरविंद भगत आमचे मामा यांच्या शुभ हस्ते टॉस झाला. नाणेफेकीचा कौश शिवाजी पाटील डायगरचे कॅप्टनने जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतले. आतापर्यंत वाकलन आणि 4थ्या षटकात दावा केलेत 41 गडी कमावले 3. गोलंदाज संदीप कॉमेडी बॉक्सिंग करून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू खेचून काढला आउटसाइड द ऑफ स्टंपचा. ऑन साइडला मनोज पाटील आहेत फिल्डर शॉर्ट मिळेल. ओ वॉट अ थ्रो मात्र थोडा वाईडिश होता. गॅदर करायला त्रास झाला विकेट किपरला. थ्रो बरोबर होता मात्र गॅदर करायला त्रास झाला. सूर्य समोर आहे त्यामुळे विकेट किपरला तो चेंडू साईड नाही झालाय आणि त्यांच्या असं आता तो निसटतोय आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण होऊन धावसंख्या पुढे सरकते. आता 43 या धावसंख्येवर प्रयत्न करतायत मैदानात जीत. अत्यंत महत्वाचा फलंदाज कल्याण डोंबिवलीचा जो फॉर्ममध्ये आहे 240 धावा कडीच्या स्पर्धेमध्ये कुठल्या होत्या तो जीत बघायचा आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय आणि त्याला साथ देण्यासाठी आलाय जितेश. आतापर्यंत ऋषी केतन आणि तसंच अविनाश असे 3 फलंदाज बाद झालेत. संदीप कॉमेंट्री बॉक्सिंग करून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन यावेळेला चेंडू पुन्हा एकदा पॅडल स्वीप करायचा प्रयत्न हवेत खेळलेत. चेंडू हवेत गेलाय शॉर्ट मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आपण बघतोय मनोज पाटील फिल्डिंग एन्जॉय करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने एका हातामध्ये चेंडू गॅदर करतायत. पॅरलर थ्रो या ठिकाणी विकेट किपरला देत आहेत आणि थ्रो देईपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत मैदानावर जीत आणि जितेश. आणि या 2 धावांनी आपण बघतोय जीत बोईर पुढे सरकतोय आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवतोय 45 वर. 25 वर खेळतोय जीत बोईर. ओव्हर द विकेट या वेळेला चेंडू आत आणण्याचा प्रयत्न केला. फ्रंट फुटला बाहेर बोलवलं होतं घराच्या ड्राईव्ह करण्यासाठी पॉपिंग क्रीजमधून. चेंज ऑफ पेस सुद्धा होता थोडासा. लॉंग ऑफ चेंडू होता. फ्रंट फुटला गेले करे बीड झाले त्या ठिकाणी फलंदाज जीत भोईर.
ऑन साईडला हवेत खेळले जेल असणार. 5-4-3 सागर पाटील. काय आनंद आहे सागरचा बघा. मॅन इन रेड कलर, रेड कलरचं त्यांचं कलर आहे, ड्रेस कोड, शर्ट आणि आपण ट्राउझर आपण बघतोय त्यांचं. अतिशय चांगली कामगिरी केली आज टायगर संघाने. कारण वाकलन सारख्या मजबूत बलवान 13 धावा दिल्या पॉवर प्लेमध्ये, दुसऱ्या षटकात 11 धावा दिल्या, तिसऱ्या षटकात 10 धावा पॉवर प्ले संपल्यानंतर. आणि या षटकात सुद्धा संदीप अतिशय चांगली गोलंदाजी करतोय, 11 धावा देतोय. संदीपचा कोटा संपतोय. 2 षटकं काही निर्धाराने 22 धावा 2 गडी बाद. सागर 1 षटक काही निर्धाराने 10 धावा 1 गडी बाद. सुशील 1 षटक काही निर्धाराने 1 निर्धाराने 13 धावा. या चार आपण 3 गोलंदाजांच्या आधारावरती आपण बघतोय सुशील संदीप सागर टायगरच्या माध्यमातून. या ठिकाणी टायगरचे जे कॅप्टन आहेत शिवाजी पाटील यांनी समोरच्या संघाला आतापर्यंत या ठिकाणी 45 धावांमध्ये रोखलेला आहे. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 11.25 धावांची गती आपण बघतोय. पहिल्या षटकात धावसंख्या किती होते राजदीप मला सांगतील. पहिल्या षटकात धावा होत्या 13, सरासरी 13. दुसऱ्या षटकात 24 होतं, सरासरी 12. तिसऱ्या षटकात 34 होतं, सरासरी 11.15. आणि आपण बघतोय चौथ्या षटकात सुद्धा धावसंख्या 45 आहे, सरासरी 11.15 आहे. राहील ती 4 ओव्हर नंतर ती गोष्ट आपल्या लक्षात येईल. राजदीप गेलेत बघायला, स्वतः क्रिकेटर आहेत. या आपण एक चांगलं संगीत ऐकूया छंदूकडे. तर निर्णय येईल. प्रेक्षक बघूया. संदीप पाटील आज येत आहेत दुपारी या ठिकाणी कार्यक्रमासाठी, या स्पर्धा बघण्यासाठी. मला सांगताना अभिमान वाटतंय. संदीप पाटील आमच्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून भरपूर वर्ष त्यांनी कामगिरी पाहिली. MS ने त्यांच्याच मार्गदर्शनाखाली खूप चांगलं यश आपल्या भारताला प्राप्त करून दिलं. ते संदीप पाटील आज येतील या ठिकाणी दुपारच्या सत्रामध्ये. द्वारकानाथ संदगरे आमचे क्रीडा समीक्षक सुद्धा आज येत आहेत. आणि शेवटच्या दिवशी तुम्ही बघू शकाल तर महेश पाटील बोलतायत राजदीपशी. अजून आलेला नाही फोन. गेला बघायला गेलाय राजदीप. काय आलं? क्रॉस झालाय तो. तर दुसरी गोष्ट अशी आहे की पारितोषिक वितरण समारंभ जे 2 फेब्रुवारीला आहे, त्या बक्षीस समारंभासाठी यावर्षी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते प्रमोदजी रतन पाटील यांनी नामांकित खेळाडू आमच्या भारतीय संघातले दिलीप वेंगसरकर आणि तसंच अजय जडेजा, ज्यांची कॉमेंट्री तुम्ही भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका या सिरीजमध्ये, फ्रीडम सिरीजमध्ये ऐकलात. आणि वन ऑफ द ग्रेट प्लेयर, अत्यंत कपिल निकनचा लाडका प्लेयर, त्याला या ठिकाणी बघू शकाल बक्षीस समारंभामध्ये. सामना सुरू करूया. क्रॉस झालेत तर दिनेश इथे लास्ट ओव्हर टाकायला पुन्हा एकदा लक्ष वेधतं प्रेक्षकांचं. 4 षटकं पूर्ण झाले. धावसंख्या 45. गडी बाद झालेत. वाकलन संघातील 4 आणि सरासरी 11.15. बाद होणारे फलंदाज आहेत ऋषी, केतन, त्याच्यानंतर जीत आणि अविनाश. प्रदीप आणि जितेश आहेत मैदानावर. सामना सुरू करावा. शिवाजी पाटील टायगरचे कॅप्टन यांना विनंती करतो. 8 वाजून या ठिकाणी आज 36 मिनिटांनी चेंडू पडलाय. काल प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार मोठ्या प्रमाणात होते. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू अपील दिलाय या ठिकाणी उचलून
महेश पाटील यांनी बॅट अँड पॅड मध्ये चेंडू चेंज ऑफ पेस टाकला होता मिडल स्टंपवर आणि अक्रॉस झाले थोडेसे खेळायला गेले. बॅटला चेंडू लागलाच नाही, पॅडवर आदळला. अपील होतोय गोलंदाज दिनेश याच्या मार्फत. दिनेश आपल्या पहिल्या षटकातील पहिल्याच चेंडूवर त्यांचं वैयक्तिक पहिलं षटक, संघासाठी 5वं षटक आपल्या त्या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर लेग बिफोर घेत आहेत. आणि अजून एक धक्का बाकलन संघाला. क्या बात आहे. संतोष पाटील डायगर जे उपस्थित आहेत. डायगरचं गावातील गाणं या ठिकाणी लागतं. डायगर गावामध्ये डे अँड नाईटची क्रिकेटची टुर्नामेंट येते. विनोदजी रतन पाटील या कार्यक्रमाला उपस्थित असतात. अतिशय सुंदर गाणं या ठिकाणी सादर करत असताना चंदू तर बाद झालेत. फलंदाज मैदानावर तो प्रदीप जितेश ना प्रदीप बाद झाले आणि किरण आलेत नवीन फलंदाज. तर दिनेश आपल्या वैयक्तिक पहिलं षटक संघासाठी 5व्या षटकात धक्का दिलाय. सामना सुरू करावा, जास्त गॅप घेऊ नये. एक रिदम असतो सामन्याचा, तो तुटता कामा नाही. एकदम वेगळी शैली आहे दिनेशची. ओ भीमर होता. नो बॉल कॉल केले लक्ष्मण चौधरी यांनी. स्क्वेअर लेग पंचानी. महेशने सुद्धा कॉल केलाय. समोरच्या हाईट फॅक्टर आहे, शोल्डरच्या वरती तो चेंडू टाकतायत. मला कधी कधी थोडं आश्चर्य वाटतं गोलंदाज जेव्हा विकेट्स काढतात त्याच्यानंतर पुढचा चेंडू का चांगला टाकत नाही. जल्पेशने हॅट्रिक काढले, आपल्याला विसरता कामा नाही. आगोपट 3 धक्के दिले. इथे श्याम भोईर यांनी 2 षटकं निर्धाव टाकले, 5 विकेट्स काढले, त्याच्यामध्ये हॅट्रिक सुद्धा आहे. 6 हॅट्रिक्स ग्रामीणला बघायला मिळालं, ही महत्वाची गोष्ट आहे. चेंडू यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवलाय. बेट होत आहेत. फलंदाज तिथपर्यंत पोचू शकले नाहीत. मात्र पंचांनुसार चेंडू आवाक्याच्या बाहेर आहे. वाईटचा इशारा. बाला बोराडे आणि पेंट्या यांनी सुद्धा क्लासिक हॅट्रिक एकाच सामन्यात दाखवला. धावसंख्या थांबली ती 47 वर. शफल होतोय. फुल टॉस करून घेतलाय. आउटसाइड दी ऑफ स्टंप जाऊन चेंडूला ऑन साइडला पाठवत आहे. चेंडू जातोय मनोज पाटील याच्याकडे मिड विकेटला. थ्रो थोडा वाईडिश होता. मात्र मी इथे कौतुक करीन दिनेशचं. स्ट्रेच करत असताना ज्या पद्धतीने त्याने गॅदर केलं चेंडू मागे जाऊ नये म्हणून. हीच तर कमिटमेंट असते फिल्डिंगची. धावसंख्या सरकते आता 49 वर. चांगला कंट्रोल केलाय संघनायक शिवाजी पाटील डायगरचे. गोलंदाज सुशील, संदीप, सागर आणि दिनेश याच्या माध्यमातून. दिनेश पुन्हा एकदा मानपाड्यांकडून ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू घेऊन शफल होते फलंदाज. चेंडू बॅट अँड पॅडच्या मध्ये बोल्ड झालेत. शफल झाले. आत आणला होता चेंडू यावेळेला क्रीजचा वापर करत असताना दिनेश यांनी. आणि दिनेशला अजून एक यश या षटकात या ठिकाणी बघायला मिळतंय. डीजे तर धावसंख्या झाली 49. षटक मार्गस्थ आहे शेवटचं. वाकलांची धावसंख्या 49 आहे. गडी बाद झालेत एकंदरीत 6. 49 फॉर द लॉस ऑफ 6. 4 धाबा गेले शेवटच्या षटकात. 2 गडी बाद केले दिनेश यांनी. चांगली गोलंदाजी स्लॉग हाऊस मध्ये दाखवतात कशी गोलंदाजी करायला पाहिजे. आत आणलाय चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ मधून ऑन साइडला. सागर पाटील सज्ज आहेत. त्या ठिकाणी थ्रो येतोय. डायरेक्ट हिट लागला नाहीये. गॅदर करतायत दिनेश आणि अपील होतोय पंचांकडे. फलंदाज बाद. फलंदाज बाद. रोल करत असताना ते थोडेसे पुढे निघून गेले. ही गोष्ट दिनेशने पाहिली होती. पहिला इष्टीला लावलाय आणि त्यामुळे फलंदाज बाद. डीजे
नाही पुढे सरकायला गेले. त्यांना वाटलं की गोलंदाजा हात लागणार नाही, मात्र अत्यंत लक्ष अलर्टनं चांगलं दिनेश मार्फत यष्टीला चेंडू लावला आणि त्यामुळे महेश पाटील यांनी त्यांना धावबाद घोषित केलं. तर एकंदरीत या ओव्हरमध्ये 3 विकेट, त्यातले 2 विकेट दिनेश आहेत, 1 धावबाद आहे. संघाची धावसंख्या 51 झाली आणि 50 धावा क्रॉस करतोय वाकलन संघ. बघायचं आहे या ठिकाणी नक्कीच शिवाजी पाटीलचं अभिनंदन करीन चेंज ऑफ बॉलिंगच्या बाबतीत आणि गोलंदाजी जी केली आहे या ठिकाणी. संदीप असेल, सागर असेल, सुशील असेल आणि आता स्पेसिफिकली दिनेश लास्ट ओव्हरमध्ये चांगल्या पद्धतीने कंट्रोल करतोय या ठिकाणी फलंदाजांना. यष्टी समोरची पूर्ण कुल्फी गाडली गेली की नाही ते बघतोय आम्ही या ठिकाणी. यस, गाडली गेली आहे. पूर्ण कुल्फी जमिनीच्या आत जाणं बंधनकारक आहे नियमाप्रमाणे. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू लॉफ केलाय समोर. क्षेत्ररक्षक आहेत मंदार पाटील, डीप मध्ये आहेत, कव्हर करेपर्यंत, थ्रो येईपर्यंत 2 धावा. थ्रो आला होता मात्र थोडीशी घाई झाली दिनेश मार्फत. चेंडू आतात पकडायच्या अगोदरच त्यांच्या मनात विचार चालले होते की कधी एकदा मी यष्टीला लावतोय आणि त्याचमुळे त्यांच्या हातातून चेंडू निसटतोय. शेवटचा षटक मार्गस्थ. धावसंख्या 53, 53 फॉर द लॉस ऑफ 6. एक रनआउट झालाय. 7 आत येतोय. खाली राहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ मधून मनोज पाटील डीप मध्ये, फिल्डर त्या ठिकाणी कव्हर करेपर्यंत थ्रो ऑन द स्टंप. अपील होतोय मात्र सुरक्षितपणे पोहोचलेत आणि त्यामुळे 2 धावा पूर्ण होत आहेत आणि हे 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होते. 2 धावाने धावसंख्या एक्झॅक्टली 55 झालंय आणि 7 गडी बाद झालेत. वाकलन संघातील टार्गेट दिले अब तक 56. 5 षटकामध्ये आस्किंग 100 11.20च्या रूपाने. या लक्ष वेधतोय सगळ्या रसिकांचं. जे आत्ता आले असेल तुमचं मनपूर्वक स्वागत. ज्यांनी मॉनिटर आता ऑन केलं असेल, यूट्यूब ऑन केलं असेल, तुमचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतोय. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये प्रीमियर कॉलेजच्या मैदानावर आज या स्पर्धेचा 8वा दिवस बघताय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाई यांच्यामार्फत तुमचं स्वागत आहे. तुमच्या माहितीसाठी 8:28 या ठिकाणी अरविंद भगत मामा यांच्या शुभ हस्ते टॉस झाला. नाणेफेकीचं कौल जिंकलं ते शिवाजी पाटील आणि ड्रायगरच्या कॅप्टननी आणि त्यांनी फिल्डिंग घेतलं. वाकलन संघाला आमंत्रित केलं आणि वाकलनचे मोतीराम भोईर आणि त्यांच्या सहकार्याने एकंदरीत मैदानावर षटक खेळले 5, धावा केल्या 55, गडी गमवले 7. आपण बघूया थोडंसं त्यांचं बॅटिंग या ठिकाणी. स्कोरशीटमध्ये ऋषी लवकर बाद झाले, 4 चेंडूत 5 धावा केल्या. केतन मात्रे 6 चेंडू होतं 12 धावा. जीत जो स्टार प्लेअर आहे या वर्षाचा 17-18 मधला जो फॉर्म मध्ये आहे त्याने 11 चेंडूत 25 धावा. अविनाशने निराश केलं, 0 बाद झाले. जितेश लवकर बाद झाले, किरण सुद्धा लवकर बाद झाले आणि शेवटच्या टप्प्यात आपल्याला काही प्रमाणात उमेशच्या माध्यमातून बॅटिंग पाहिली. मोतीराम त्यांच्या संघनायकाला स्ट्राईक मिळाला नाही आणि धावसंख्या 55 धावा 7 गडी बाद. गोलंदाजी प्रतिकरण बघूया. सुशील यांनी 1 षटक टाकलं, एकेवर त्याने 13 धावा, 1 गडी बाद नाही. संदीप मैदानावर 2 षटकं टाकलेत, एकंदरीत धावा दिले ते 22, गडी बाद झाले त्यांचे 2 आणि सागर यांनी मैदानावर 1 षटक टाकलं, एकेवर त्यांनी 10 धावा, 1 गडी बाद. आणि दिनेश ज्यांनी शेवटचं षटक टाकत असताना एकंदरीत 10 धावा देत असताना 2 गडी बाद केलेत. 1 रनआउट सुद्धा या षटकात मिळालाय. 55 फॉर द लॉस ऑफ 7. 56 टार्गेट आहे. आस्किंग 100 आहे 11.20. कुठल्या पद्धतीने या ठिकाणी दावा करतायत या ठिकाणी बघावं लागेल. ते म्हणजे डायगरचे त्यांचे शिवाजी पाटील आणि त्यांचे सहकारी कुठल्या पद्धतीने प्रत्युत्तर मोतीराम भोईर आणि त्यांच्या सहकार्याने देत आहेत बघावं लागेल. वळूया आपण या ठिकाणी ते म्हणजे चंदूकडे आणि एक चांगलं नाही त्याची तयारी नाही झाली आहे. जे गाणं त्याला लावायचं आहे ते सकाळच्या सत्रात तिथून इशारा करतायत. आज मुंबईची कुठली कारण आज सामना झाल्यानंतर या सामन्यात जो संघ विजयी होईल तो या ठिकाणी 4था क्वार्टर फायनल या स्पर्धेतला कोळेगाव या संघाशी खेळेल आणि तिथून एक संघ बाहेर येईल. तो सेमीफायनलला ऑलरेडी नवापाडा पूल ए मधून आलाय, पूल बी मधून सोनारपाडा, पूल सी मधून करडी, पूल डी चे या ठिकाणी प्री क्वार्टर सुरू आहे. तर पूल ए विरुद्ध पूल सी असा आहे सेमीफायनल. पूल बी विरुद्ध पूल डी 2 तारखेचं हे सांगतो आम्ही तुम्हाला. पहिला सेमीफायनल नवापाडा विरुद्ध करडी बघाल. मागच्या वर्षी करडी, सोनारपाडा, वाकलन आणि निळजे हे 4 संघ सेमीफायनलला पोहोचले होते. आणि दुसरी गोष्ट आज मुंबईचे कुठले संघ येत आहेत तुमचं लक्ष वेधतोय. आज 31 जानेवारी आहे आणि आज सावकार 11, प्रवीण 11 कारगर, आदित्य 11, सोनादेवी 11 भिवंडी, भार्गव 11, परी 11, नितीन नाईक 11 आणि लोढा 11 असे 8 संघ येत आहेत. तर सावकर 11, प्रवीण 11 कारगर आले असतील त्यांच्या संगणकाने आमच्याकडे रिपोर्ट करावं आणि तुमची लिस्ट आम्हाला बनवू द्या जेणेकरून आम्हाला संगणकामध्ये या ठिकाणी टाकता येईल.
तर सागर पाटील यांनी 67 धावा कुठल्या होत्या डायगरच्या, आणि गौरीपाड्याच्या हेमंतने 61 धावा कुठल्या होत्या. हे दोन प्रमुख फलंदाज आहेत ज्यांनी ग्रामीणमध्ये छाप सोडली. ही अत्यंत महत्त्वाची गोष्टी आहे जे लक्षात ठेवावं लागेल सगळ्यांना. फिल्डिंगच्या माध्यमातून जर बोलायचं झालं तर पिंट्यानी मॅग्निफिसंट फिल्डिंग केली, अमरने सुद्धा चांगली फिल्डिंग केली. गोलंदाजीच्या माध्यमातून इतेश सगळ्यात वरती त्याला ठेवतोय, ज्यांनी 2 षटकं निर्धाव टाकले, 5 गडी बाद केले. देसाई संघातील चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या वडिलांचा वारसा सातत्याने श्याम भोईर साहेबांचा क्रिकेटचा वारसा त्यांनी सुरू ठेवला आहे. तर मोतीराम संघनायक पहिलं षटक घेऊन येतील. आघाडीला सागर आणि सूरज. प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा. माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांच्याकडून सुद्धा हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. पहिला चेंडू ऑफ फॉली करून ड्राईव्ह केलंय, क्लासिक शॉट. अंडर 21चे प्लेयर आहेत, याच पद्धतीने सागर खेळतात. इज अ मॅग्निफिसंट क्रिकेटर. अपकमिंग यंगस्टर आहेत कल्याण डोंबिवलीचे, आणि तिन्ही सामन्यांमध्ये पहिल्या चेंडूवर त्यांनी चौकार मारलेले आहेत. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. तर आमचे सहकारी मित्र हितेश कांबे यांचे चिरंजीव आहेत वेदांत कांबे. राजन धोत्रे यांनीच काढवलेला हा प्रशिक्षणार्थी आहे. काल राजन धोत्रे सर आपल्यामध्ये या ठिकाणी उपस्थित होते. वाईटचा इशारा. काल मंदार साने जे डोंबिवली जिमखानामध्ये आमचे लेवल 2चे कोच आहेत, ते कोचिंग करतात, पुढची पिढी घडवतात. राजन धोत्रे सर यांच्याच माध्यमातून एक चांगली टुर्नामेंट म्हणजे अंडर 60ची इन्व्हिटेशन टुर्नामेंट सुरू होणार आहे संदीपच्या माध्यमातून 4 तारखेला. वॉट अ शॉट, वॉट अ शॉट. सचिनची आठवण करून दिली. भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर सारखा शॉट खेळत असताना सागर याच पद्धतीने खेळतात. आकाश तारेकरच्या त्या 105 धावा आपण पाहिल्या, हेमंतचे 61 धावा पाहिल्या, सागरच्या पहिल्या मॅचमध्ये 67 धावा पाहिल्या, आणि या ठिकाणी सागर 2 चौकार त्यांच्यामधून आले. धावसंख्येला नेता येते आता 9 या धावसंख्येवर. एन्जॉय करतायत प्रेक्षक. अँगल करत असताना मोतीराम कॅप्टन वाकलनचे, संदीप पाटील स्टँडमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षक आहेत. आज संदीप पाटीलजी दुपारी येणार आहेत. त्यांच्याबरोबर आमचे गुरु आणि आमचे क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संजगिरी सरस्वत असतील. चेंडू यावेळेला ऑफ स्टंपवर अपील होते, मात्र कुठेही मोतीरामकडून कुठलाही अपील नाही आहे. सागर खूप बघून खेळतोय हे सांगण्यासाठी या ठिकाणी सूरज सरकतायत. एक माहिती आली आहे, 3 षटकार आणि मारल्यास 3 षटकाला 3000, 3 चौकाराला 2000. विष्णू नारायण शेठ पाटील. आपण जर शिळफाटा जो आहे तिकडे आनंद एक सर्कल आहे, महर्षी असं म्हणायला पाहिजे, त्यांच्या नावाने, नारायणजी यांच्या नावाने ते सर्कल आहे. शिक्षण सम्राट. बाद होतील या ठिकाणी नाही, सुरक्षितपणे पोहोचतायत. डायरेक्ट हिट लागला नाही आहे. तर 3 षटकाला 3000, 3 चौकाराला 2000. विष्णू नारायण शेठ पाटील यांच्याकडून डायगरचे, डायगर संघासाठी. तसं डायगर संघ विजयी झाल्यास विनोद पावशे यांच्यामार्फत 5000 रुपयाचं पारितोषिक. विकेट हॅट्रिकसाठी या ठिकाणी वाकलनचे जयेश पाटील यांच्याकडून सुद्धा 3000 आहे, आणि राजू भोईर यांच्याकडून वाकलन संघ जर इथे परफॉर्मन्स चांगला दिलं तर पारितोषिक सातत्याने ते देतातच, त्या बाबतीत पुढे शंकाच नाही. लॉफ केलंय, शरीर लांब होतं चेंडूपासून, जेल असणार नाही. स्क्रीनच्या समोर खेळले, क्षेत्ररक्षक चेस करतोय त्या ठिकाणी चेंडू. तो 2 धावा 56 करायचेत. 11.20 आस्किंग रन रेट आहे. 12 धावा पहिल्या षटकात येत आहेत. अजूनही मैदानावर धावा हवेत ते आपण बघतोय. 44 धावांची गरज आहे, आणि या 44 धावा त्यांना 4 षटकात करायचे आहेत. आस्किंग रन रेट एक्झॅक्टली 11च्या रूपाने. तर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंडर 19चा फायनल तुम्ही 3 तारखेला सकाळी 6:15 वाजता बघू शकाल. तर या वर्ल्ड कपमध्ये भारताकडून शतक ठोकणारा शुभम गिल हा पहिलाच फलंदाज ठरलाय. या वर्ल्ड कपमधील गिलच्या धावा एकंदर 341 आहेत. यात 1 शतक आहे, 3 अर्धशतक आहे. सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत तो 2ऱ्या क्रमांकावर आहे.
भारताने युवा वर्ल्ड कपमध्ये 6व्यांदा आणि सलग दुसऱ्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केलाय. तसंच भारताने पाकवर 203 धावांनी विजय मिळवलाय. धावांच्या तुलनेत भारताचा पाकवरील सर्वात मोठा विजय ठरला काल. त्याच्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया युवा वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत दुसऱ्यांदा आमने सामने येतील. ते 3 फेब्रुवारीला न्यूझीलंड इथे. बघायला विसरू नका, सकाळी 6:15 सामना सुरू होईल. तर तिसऱ्या पंचांना आमंत्रित करण्यात आले. ज्या ज्या वेळेला चेंडूच्या ॲक्शनमध्ये शंका असेल त्यावेळेला जय दुर्गामाता क्रिकेट संघ अकादमीमधले कार्यकारिणी सदस्य आणि अंपायर्स लक्ष देतात. इथे खाली बसलेत बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या, आणि शंका असली की आतमध्ये जातात जज करण्यासाठी, बघण्यासाठी. जर कन्फर्म असेल तर असं तो इशारा येतो, नसेल तर ते पंच परत येतात. गोलंदाज येतात केतन. अजूनही 44 धावा करायचे, 24 चेंडू बाकी आहेत. आस्किंग 111. चेंडू ऑफ स्टंप होता, ऑफ साईडला प्लेस केलाय. पॅरलर थ्रो द्यायचा प्रयत्न फार वेगाने. हरीश, एक माझे सहकारी हरीश पंड्या, जॉईंट होतील फेब्रुवारीच्या 2nd वीकला लेदर क्रिकेटसाठी. धावसंख्या 13. पावा प्ले चालू आहे. P2. सकाळचं वातावरण, थंड वातावरण, प्रसन्न वातावरण. 8वा दिवस या स्पर्धेचा. चेंडू आताच्या मागून सोडला होता. यावेळेला बॅट अँड पॅडच्या मध्ये यॉर्कर लेंथवर सन्मानपूर्वक बचावात्मक पद्धतीने खेळण्यासाठी या ठिकाणी भाग पाडलं गोलंदाज केतन यांनी. सिंगल पूर्ण करतायत सूरज. त्यांना माहिती आहे की सागरला स्ट्राईक जास्त देणं आवश्यक आहे. स्ट्राईक रोटेट करतात या ठिकाणी. सागर खेळतोय वैयक्तिक 10 या धावसंख्येवर. एकंदरीत आतापर्यंत 6 चेंडूच्या सामोरे गेलेत. 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेत. धावसंख्या 14. बिनबाद. 56 चेस करत असताना डायगर वाकलन समोर. चेंडू यावेळेला लेट स्विंग होता. वॉटर डिलिव्हरी गुड लेंग मधून शेवटच्या क्षणी लेदर क्रिकेट मधला एखादा बॉल सीम होताना बाहेर काढत असताना केतन दाखवत आहेत किती चांगले गोलंदाज आहेत, किती चांगले अष्टपैलू आहेत ते. मॅग्निफिसंट बॉलिंग, ब्युटिफुल डिलिव्हरी. सतीश शेट्टीची आठवण करून दिली. मग द ग्रेट बॉलर ऑफ टेनिस वर्ल्ड. पुन्हा एकदा यावेळेला ऑफ फॉली केलंय. फुल लेंथ होता. खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह करतायत. एक्स्ट्रा कव्हरला दुसरी धाव घातक असणार. थ्रो चांगला येत नाहीये. क्रिकेटमधलं तंत्र मंत्र सागर दाखवत असतं. एक सुंदर पुस्तक आहे महाराष्ट्राचे अत्यंत ज्येष्ठ क्रीडा समीक्षक आणि समालोचक बाळ पंडित यांचं. तेच दाखवत असताना सागर मॅग्निफिसंट प्लेयर. एक अपकमिंग यंगस्टर आहेत आमचे प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे. त्यांचं नाव आहे संदीप चव्हाण. सुप्रीमोला ते उपस्थित राहतात. खूप चांगले लेख लिहितात सातत्याने. क्रीडा समीक्षण त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. लॉफ केलंय सागर यांनी. जज करतायत क्षेत्ररक्षक सीमारेषेजवळ. आणि दिस इज अ बिग विकेट. दिस इज अ बिग विकेट. आनंद सोहळा त्या ठिकाणी आपण बघतोय. धमाल चालू आहे अजित वाडेकर स्टँडमध्ये प्रेक्षकांच्या माध्यमातून. कारण त्यांना माहिती आहे सागरचा मोल काय, सागरच्या विकेटचा मोल काय. कारण सागर एक असा प्लेअर आहे जो वन मॅन आर्मी आहे. तो एक असा प्लेअर आहे जो एक पात्री अभिनय करत असताना सामन्याला कलाटणी देतोय. मॅग्निफिसंट क्रिकेट. सागरने थोडंसं पॉवर जास्त यूज करायला पाहिजे होतं. स्ट्रेंथ यूज केलं असतं तर चेंडू बाहेर गेला असता. थोडंसं कंट्रोलिंग खेळले त्या ठिकाणी. कारण पावा प्ले होता. त्यांच्या लक्षात यायला पाहिजे कुठे एक्झॅक्ट प्लेयर्स आहेत बाहेरचे. मात्र बाद होतात. मैदानावर एकंदरीत 6 मिनिटं राहिलेत. चेंडू किती खेळलेत बघूया. मैदानावर चेंडू खेळले ते 8 चेंडू खेळत असताना मैदानावर दावा केले त्यांनी एकंदरीत 13. आणि ते बाद. भाल्या भाल्या संघाला दिलाय जल पराभवाचा दणका. भाल्या भाल्या संघाला दिलाय जल पराभवाचा दणका. निशान 11 जीजी स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वात डंका. निशान 11 जीजी स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वात डंका. सागर बाद झाले. 16 धावा. 16 फॉर द लॉस ऑफ 1. नवीन फलंदाज क्लासिक क्रिकेटर टायगरचे अजून एक शंतनू पाटील. अपील होतोय. डावी यष्टी सोडून जाणार आहे सांगतायत पंच लक्ष्मण चौधरी या ठिकाणी.
तर षटक टाळ्या बघा त्या ठिकाणी अजित वाडेकर स्टँडमधून येत असताना वाकलांच्या या गोलंदाजासाठी केतनसाठी अतिशय चांगली गोलंदाजी केल्याबद्दल. तर पॉवर प्लेचे P1 P2 पूर्ण होत आहेत. P1 मध्ये मोतीराम त्यांचे कॅप्टन एकंदरीत 12, केतन नेहमीच्याच पद्धतीने 6, 5, 4, 7, 7च्या पलीकडे कधी धावा देत नाहीत ही त्यांची ओळख आहे. आणि त्याच केतनने 5 धावा देत असताना एक गडी या ठिकाणी बाद केलेत. संघाची धावसंख्या 2 षटकानंतर आपण 17च्या रूपाने बघतोय. 56 करायचे, 17 धावा आलेत. अजूनही मैदानात धावा हवेत 39. षटक बाकी आहेत एकंदरीत 3. आस्किंग रन रेट आहे 13. कुठलं हे का शेवटचं ना, तिसरं एकच ना. तर विकेट हॅट्रिकसाठी वाकलनला 11,000 रुपये राजू भोईर यांच्याकडून जर हॅट्रिक केलं तर. तर 7 धावांच्या कमी जर दिल्या फलंदाजांना तर 2,000 रुपयाचा पारितोषिक आहे राजू भोईर. प्रचंड प्रेम करणारा हे व्यक्तिमत्व आहे राजू भोईर. स्वतः क्रिकेटर आहेत, खूप प्रेम करतात संघावर. भरपूर पारितोषिकं त्यांनी सुरुवातीला सुद्धा या ठिकाणी दिली. सातत्याने प्रेरणा देतात वाकलन संघाला, भरपूर पारितोषिकं देत असताना आणि सातत्याने संघाला ज्या गोष्टी लागतात खेळ करत असताना पूर्ण ग्रामीणमध्ये त्या दृष्टीने ते पुरवत सुद्धा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. 13 धावा प्रति षटकाच्या मागे अजूनही 39 धावा करायचे आहेत. जीत येतोय अष्टपैलू या संघातला. चेंडू फुल टॉस आहे, ऑफसाईड ड्राईव्ह केलंय. चेंडू डीप मध्ये जातोय. डीप मधून पॉइंटचे फिल्डर येईपर्यंत, हरीश भोईर येईपर्यंत 2 धावा सहज रीतीने पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. शंतनू पाटीलवर जबाबदारी. एक मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक या सीझन मध्ये शंतनूने जिंकलंय. वॉट अ बॅटिंग, क्लासिक बॅट्समॅन आहेत. बॉटम हँड त्यांचा इतका सुंदर आहे. काही शॉट्स त्यांनी जे दाखवले काही सामन्यांमध्ये ते बघून मी सुद्धा आश्चर्यचकित झालो होतो. धावसंख्या सरकते ती आता 20 या धावसंख्येवर. बघायचं जीतवर जबाबदारी असेल, दुसऱ्या बाजूला शंतनूवर जबाबदारी असेल. चांगला कॉन्टेस्ट आहेत, दोघे समोरासमोर आहेत, जीत आणि शंतनू. चेंडू मल्लिंगा स्टाईल बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी महेश पाटील यांचं अत्यंत बारीक लक्ष. स्वतः भरपूर वर्ष क्रिकेट खेळलेत. काटाई या संघासाठी 40+ सुद्धा खेळतात. त्यांनी पाहिलं की आउटसाईड द लेग स्टंप आहे, व्हाईटचा इशारा. प्रेक्षकांची संख्या डाव्या बाजूला जास्त आहे आपण बघतोय. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू आहे. चेंडूला ऑन साईडला लेग ग्लान्सच्या माध्यमातून वळवायचा प्रयत्न. शॉट बॅकवर्ड्स काढला, चेंडू जातोय. यष्टीरक्षक स्वतः गेलेत, उचलायला जरासा वेळ लागतोय. तोच मी उल्लेख केला, शंतनूचा बॉटम अँड क्लासिक आहे. ऑफ साईडला काही क्लासिक शॉट्स त्यांनी सुरुवातीच्या इनिंग्समध्ये दाखवले. स्क्वायर ड्राईव्ह दाखवले, कव्हर ड्राईव्ह दाखवले, ऑन साईडला फ्लिक दाखवले, पुल दाखवले, कट्स दाखवले. थर्ड मॅनला सुद्धा ब्युटिफुल शॉट्स. एक फलंदाज चौफेर फटकेबाजी चारी बाजूला करतो तोच एक चांगला फलंदाज असतो. मैदानाच्या कुठल्याही कोपऱ्यात खेळू शकतो. बॅट अँड पॅटच्या मध्ये चेंडू शफल झाले, उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले. मी अगोदरच म्हणालो जीत आणि शंतनू मधला कॉन्टेस्ट आहे. जीत या ठिकाणी बोल्ड केले शंतनूला. त्यांच्या लक्षात नाही आलं, शंतनू जास्त बाहेर निघाले, त्यांचा स्पीड लक्षात नाही आला. फास्टर डिलिव्हरी होता आणि मिडल आणि लेग स्टंप घेऊन जातोय. आणि अजून एक बिग विकेट, कारण सागर बाद झालंय. सागर बाद झाल्यानंतर शंतनू सगळी सूत्र आपल्या हातात घेतात. हे 2 त्यांचे प्रमुख जे फलंदाज टायगरचे ते 2 अडथळे या ठिकाणी दूर करत असताना अगोदर केतननी सागरला दूर केलं, आता जीत शंतनूला दूर करत असताना 2 या ठिकाणी आपण बघतोय धक्के लागलेत. धावसंख्या बघतोय 23. डीजे रात पुनवेची तपाकाची येल जायली पाटीची आई येल जायली पाटीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची उडगोवरा देवी येल जायली तुझे आरतीची. तर या षटकामध्ये जर जीत भोईरने हॅट्रिक जर पूर्ण केलं, आताशी 1 विकेट काढले त्यांनी, 21,000 रुपयाचं पारितोषिक आहे राजू भोईर यांच्या मार्फत. लॉट ऑफ प्राइजेस. संदीप पुटानीने मारलेले 3 षटकार आणि काटाई संघाला सामना जिंकून दिला. अक्षरशः प्रतिस्पर्धी संघातील घास काढून आणला होता त्यांनी.
आणि त्यावेळेला 77,000 रुपयेचं कॅश प्राईज त्याला मिळालं. सगळे या ठिकाणी काटे गावातील मान्यवर खाली गेले त्याला मिठी मारण्यासाठी. ग्रेट विन होतं ते. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू समोर खेळत असताना फॉलो थ्रूमध्ये चेंडू एकाच ॲक्शनमध्ये अडवायचा प्रयत्न. चेंडू आताला चाटून डायव्हर्ट होतोय. कठीण असतं फॉलो थ्रूमध्ये फील्ड करणं, कॅच घेणं. त्याच्यासाठी एक वेगळं प्रशिक्षण आहे. भरपूर लोक असे असतात, भरपूर प्लेयर्स असे असतात जे फॉलो थ्रूमध्ये खूप चांगल्या पद्धतीने झेलसुद्धा उचलतात, फील्डसुद्धा करतात. धावसंख्या सरकते ते आता 24वर. आज बुधवारचा दिवस, उद्या गुरुवार आणि परवा शुक्रवार शेवटचा दिवस या स्पर्धेचा. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू होता फुल लेंथ ऑन साईडला बॉटम हँडच्या माध्यमातून सरकवलंय, त्या ठिकाणी प्लेस केलंय. अडिश मिडॉनला अपील होते. फलंदाज बाद आहेत. गुड थ्रो काय कमिटमेंट दाखवले जीतनी. याच्यासाठीच तर तो लाडका आहे कल्याण डोंबिवलीचा. फिल्डिंग असो, बॅटिंग असो, बॉलिंग असो, 100% कमिटमेंट असते त्याची. किती गोलंदाज असे आहेत फॉलो थ्रूमध्ये एवढ्या लांब जाऊन फील्ड करतात. मुळात ही जी संकल्पना आहे ती ओमब्रमध्ये गोडदेव यांनी आणली होती. मला आठवत आहे बबन शेठ क्रिकेट रजनी नवीन मुंबईच्या मैदानावर जी स्पर्धा झाली होती, खूप वर्षापूर्वीची गोष्ट करतोय, जवळजवळ 24 वर्षापूर्वीची. त्याला सुरेश सराय यांनी या स्टाईलचं कौतुक केलं होतं. मुळात त्याचा जन्म जो आहे एका एंडने दुसऱ्या एंडला थ्रो देणं वगैरे जी पद्धत आहे, याचा जन्म टेनिस क्रिकेटमध्ये झाला, जो डोमॅस्टिक, नॅशनल आणि इंटरनॅशनल आपण नंतर पाहिला. तर धावसंख्या थांबली आहे या ठिकाणी आपण बघतोय. ओमकार आमचे कॅप्टन आलेले आहेत. मी विनंती करतो आमच्या काटा गावातील कमिटीला त्यांना टी शर्ट्स त्यांच्या संघाला द्यायचे आहेत आपल्याला. मॅग्निफिसंट क्रिकेटर फ्रॉम शिवाजी पार्क. आणि ओमकारला जेव्हा जेव्हा बघतो मी तेव्हा मला सँडी डोळ्यासमोर येतो. ब्युटिफुल फ्रेंड. आजही आम्ही त्यांना मिस करतो, वादच नाही. फॅन, बिग फॅन. आणि तो क्षण नाणेकरचा लक्षात येतो डोळ्यासमोर. धावसंख्या सांगूया आपण 25. जिंकायला पाहिजेत अजूनही मैदानावर धावा, एकंदरीत 31. षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी तुमच्या माहितीसाठी. 3 षटकं पूर्ण झाले, 4थं षटक आता सुरू होईल या ठिकाणी. आणि एकंदरीत 12 चेंडूंमध्ये 31 धावा करायचे आहेत. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 15.5 आहे. तर क्षण संतोष नाणेकरचा एक सुंदर व्हिडिओ बनवला होता त्यांनी सँडीचा, आणि तो व्हिडिओ त्यांनी सुप्रीमोमध्ये दाखवला. तेव्हा संदीप पाडे स्टेजवर होते. 3.5 तास ते सामना बघत होते. आणि त्या वेळेला ओमकार आणि त्यांच्या सहकार्याने उभं राहून जी श्रद्धांजली वाहिली, ते क्षण खरंच अंगावर शहारे आणणारे होते, स्पर्श करणार होते हृदयाला. टेनिस विश्वामध्ये संदीप पाटील 3.5 तास बघून सुप्रीमो चषक एन्जॉय केलं. आज स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये त्यांचा प्रवेश येईल दुपारी, आणि आज ही स्पर्धा सुद्धा बघतील. बॅट अँड पॅडच्या मध्ये चेंडू बॉटम हँड आहेत, ऑन साईडला प्लेस केले. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे डीप मध्ये. जीत उचलायला थोडासा उशीर होतोय. क्रिकेटमध्ये एक्साइटमेंट चांगलं नाही, लक्षात घ्या. एक्साइटमेंट तुम्ही जास्त दाखवायला गेलात, जोश पाहिजे विथ ॲक्युरसी. जास्त दाखवायला गेलं तर तुमच्याकडून नकळत चुका होऊ शकतात. तेच कॉमेंट्रीमध्ये सुद्धा लागू आहे. ॲक्युरसी इज व्हेरी इम्पॉर्टंट. फोकस इम्पॉर्टंट आहे. फुल टॉस करून घेतलंय. मिस टाइम होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये डायरेक्ट हिट. व्हॉट अ थ्रो. अप्रतिम फेकी केतन मार्फत. सुपर. एकाच हातामध्ये पकडला, एकाच हातामध्ये थ्रो दिला. अजून एक धक्का. प्रश्न विकेटपेक्षा मला चेंडूला आहे. एक चेंडू तिकडे संपलाय. तर 10 चेंडू बाकी आहेत आणि धावा हवेत 29. होऊ शकतात का, प्रश्नचिन्ह आहे. मध्ये आमचे रसिक ते. आणि सगळ्यात सुंदर गोष्ट बघा, मी 25 तारखेपासून त्यांना बघतोय. 25 तारखेपासून ते इथे आलेत मैदानावर, आणि तेव्हापासून ते
तिरंगा हातात घेतात, पुष्पवृष्टी प्रेक्षकांवर करतात. अशा पद्धतीने सातत्याने प्रत्येक स्टँडमध्ये गेल्यानंतर हा सन्मान आहे प्रेक्षकांचा, कारण तेच घटक आहेत जे या स्पर्धेला यशस्वी करतात मागचे 17 वर्ष. याच प्रेक्षकांच्या प्रेमासाठी आम्ही सातत्याने येतोय. शॉट ऑफ लेंग्थ आहे, कॅपला चेंडू लागतोय, झेल त्या ठिकाणी पकडला जातोय, अपील होतोय, मात्र 2 धावा फलंदाज त्या ठिकाणी पूर्ण करतायत आपण बघतोय. यस, रेफर करण्यात आलाय. अगोदर तो बॅटला लागून मग कॅपला लागलाय का रेफर करण्यात आलाय ते कन्फर्म करावं लागेल, आणि ते कन्फर्म झाल्यानंतरच आपल्याला कळेल की त्या 2 धावा आहेत का विकेट आहे. ते आपल्याला कुणीतरी आज जायचंय कंट्रोल रूममध्ये आणि रेफर करायचंय आणि ग्राउंड अंपायरला ती गोष्ट सांगायचं आहे की अगोदर बॅटला लागून किंवा ग्लाउजला लागून आताच्या बोटांना लागून मग कॅपला लागलाय का हे कन्फर्मेशन करायचंय आणि त्याच्यानंतर निर्णय द्यायचा या ठिकाणी. काल राजन धोत्रे सर आमच्यामध्ये या ठिकाणी प्रशिक्षक उपस्थित होते. कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट सातत्याने मागचे कितीतरी वर्ष या ठिकाणी सेवा करतायत कोचिंगच्या माध्यमातून. त्यांना सलाम आहे. निलेश सारखा खेळाडू त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणं, अजिंक्य सारखा खेळाडू ज्यांनी आता 3ऱ्या टेस्टमध्ये ज्या पद्धतीने ब्रेवरी बॅटिंग केली, 48 धावा कुठल्या अजिंक्याने डोळ्यासमोर उभं राहतोय. आणि त्यांचेच अजून एक विद्यार्थी आहेत वेदांत खांबे, माझे मित्र हितेश खांबे यांचे चिरंजीव, ते सुद्धा आमच्या अंडर-23 मध्ये खेळतात. मुंबईसाठी दुसरे त्यांचे एक खेळाडू आहेत मनीष राव, 2015 साली मुंबईसाठी खेळलेत, ते सुद्धा त्यांचे शिष्य आहेत. आणि यावर्षी इंडियन रेल्वेसाठी त्यांची सिलेक्शन झाली आहे. धन्यवाद अमित. अमित ठवाळ वयाच्या 25व्या वर्षी ज्या पद्धतीने क्रीडा समीक्षण करतायत ते बघून मी खूप आनंदित झालोय. काल जाताना मी त्यांना म्हणालो औरंगाबादमध्ये एक विद्यापीठ आहे, त्याच्या माध्यमातून मास अँड मीडिया कर, तू जर्नलिझम कर, म्हणजे क्रीडा समीक्षण सुद्धा तुला राष्ट्रीय स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय दर्जासाठी करता येईल. तर धावसंख्या या ठिकाणी 27. अजूनही धावा पाहिजेत. या 2 धावा धरले नाहीत ना, पण अजून धरलेले नाही आहेत, कारण बाद आहे का 2 धावा आहेत आपल्याला उत्तर येईल. 56 धावा हवे होत्या जिंकण्यासाठी, 27 आलेले आहेत. अजूनही मैदानावर धावा हवेत जवळजवळ आता 29. आणि बघायचंय की तो बाद आहे का 2 धावा आहेत. तर वाकलन संघ सामना जिंकल्यास राजेश पाटील यांच्याकडून त्यांच्या खेळाडूंसाठी आणि सपोर्टिंग स्टाफसाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पाठी राखे जे प्रेक्षक आहेत प्रसाद मला सांगतात त्यांच्यासाठी सुद्धा नाश्त्याची व्यवस्था केली आहे राजेश पाटील यांनी, बरोबर ना प्रसाद. वाकलन संघ सामना जिंकल्यास राजेश पाटील यांच्याकडून जे प्रेक्षक अजित वाडेकर स्टँडमध्ये बसलेत, तुम्हाला सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट आहे. तर हे आमचे वाघ या ठिकाणी आज वाघाच्या वेशीत आहे, तिरंगा आहे त्यांच्या आतामध्ये आपण बघतोय. हे 25 तारखेपासून सातत्याने त्यांच्या मार्फत सुरू आहे. हे पुष्पवृष्टी करतात ते प्रत्येक प्रेक्षकांवर. याच्या मागे त्यांचा उद्देश काय? त्यांच्या मागे उद्देश असा आहे की हे माझे जे लाडके प्रेक्षक आहेत हे स्पर्धेला यशस्वी करतात, एवढ्या मोठ्या संख्येने येतात आणि मागचे 17 वर्ष इथे येत असताना स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक यशस्वी करून दाखवतात. आणि म्हणून ही पुष्पवृष्टी त्या प्रेक्षकांवर आहे जे प्रेम देतात, प्रेरणा देतात, प्रोत्साहन देतात, आत्मविश्वास देतात आमच्या ग्रामीण खेळाडूंना आणि मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी या स्पर्धेचं यश प्राप्त करून देत आहेत. म्हणून ही पुष्पवृष्टी आहे त्यांच्या माध्यमातून. तिरंगा 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस पाहिलं तुम्ही. भारत अंडर-19च्या फायनलला गेलाय. पृथ्वी शाह आणि त्यांचे सहकारी 3 तारखेला सकाळी 6:15 वाजल्यापासून ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध हा फायनल एन्जॉय करू शकाल. 3 तारखेला कुणाल माझ्याबरोबर आहे प्रहार चषकसाठी. सतीश कुरुप माझे अत्यंत जवळचे मित्र, माझे आदर्श, वन ऑफ द ग्रेट अंपायर ऑफ मुंबई क्रिकेट असोसिएशन. नगरला गोरेनगरला आम्ही या ठिकाणी पूर्ण करू. गणेश नगर म्हटल्यावर मला एक रेकॉर्ड लक्षात आला. उमेश मांजरेकरांनी याच मैदानावर लाखो 5 षटकार मारले होते.
कडे नेऊ नका, कारण आमच्या खेळाडूला जर दुखापत झालं. काल कृष्णा सातपुतेशी बोलताना माझ्या लक्षात आलं की पूर्ण त्याला त्रास होत होता खेळत असताना सुद्धा. कारण एक खेळाडू ॲसेट आहे टेनिस विश्वातील, खेळावं नक्कीच, मात्र पावसाळीमध्ये जर तुमचा फिजिकल आणि मेंटल फिटनेसवर जास्त काम असायला पाहिजे, तर जास्त स्पर्धा वाढू नका. तर सुलतान काल खेळत असताना त्यांनाही त्रास झाला. एक ॲक्सिडेंट प्रोन माझ्या लक्षात आहे. लवकर निर्णय कळवा, जास्त वेळ घेत आहे. तर एक ॲक्सिडेंट झाला होता. आमच्या ग्रामीणचे 2 फिल्डर समोरासमोर आले होते आणि त्यांनाही दुखापत झाली होती. मात्र एक मला आनंद असा आहे की कल्याण डोंबिवलीचे क्रिकेट संघटनेचे आमचे अत्यंत जवळचे जीवलग, आमच्या कुटुंबातले मित्र विनोदजी रतन पाटील आहेत आणि ते स्वतः प्लेयर असल्यामुळे या स्पर्धेला लागणाऱ्या गोष्टी आणि परिस्थिती क्रुशियल सिच्युएशनमध्ये विनोद स्वतः उपस्थित असतो, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि विनोदजींच्या माध्यमातून अत्यंत बारीक लक्ष दिलं जातं. तिन्ही अंपायर्स आमचे महेश पाटील, लक्ष्मण चौधरी, राज पाटील. माझ्या काटाई गावातील माझ्या जुन्या प्लेयर्सची आठवण मला नेहमी होते, कारण रंगनाथ चौधरी असतील, शंकर पाटील असतील, अर्जुन पाटील असतील, काशीनाथ पाटील असतील, दीपक चौधरी असतील, महेश पाटील. व्हॉट अ प्लेयर्स, ब्युटिफुल परफॉर्मन्स दिले भरपूर वर्ष काटाई गावासाठी. हॅलो 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 चेक. हॅलो ओके. निर्णय याला थोडासा वेळ लागतोय. 1 वर्ष आपण प्रसाद हिरवा आणि लाल लाईट समोर स्क्रीनवर लावला होता, मात्र तो दिवसा कधी कधी दिसत नाही. स्क्रीन आपण बघू शकता, यावर्षी अजून चांगल्या पद्धतीने त्या स्क्रीनला शेड देण्यात आला आहे पुढे, जेणेकरून दिवसासुद्धा चांगल्या पद्धतीने द्यायचा हवा. स्क्रीनचा इम्पॅक्ट जो आहे तो संध्याकाळी 4:30 वाजल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी सुंदर पद्धतीने बघायला मिळतोय. मुख्यतः टेनिस विश्वामध्ये कुणाल, प्रसाद आणि तसंच आज नरेशसुद्धा जॉईन झाले, माझे लाडके समालोचक. स्क्रीन बघायला मिळेल ही आनंदाची बाब आहे, खूप आनंदाची बाब आहे. मला आठवते सुरुवातीच्या काळामध्ये प्रसाद आपल्याला एक मॉनिटरसुद्धा असायचा या टेबलावर. डेन NBCचे चंदन भगत आणि दिलीप भगत यांना याचं पूर्ण श्रेय द्यायला पाहिजे, कारण हे जे थेट प्रक्षेपण आहे लक्षात घ्या, त्यांच्या माध्यमातून आहे, ज्याचा इनपुट घेतात tenniscricket.in आणि तसं डोंबिवली क्रिकेट वर्ल्डचे आमचे समीर गायकवाड बसलेत. हे सगळे इनपुट घेत असताना हे सगळे क्षण 162 देशांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतायत. डेन NBC सुद्धा यूट्यूबमध्ये कालपासून ते सुद्धा दाखवत आहेत. कालपासून हे सुरुवातीपासूनच. आणखीन एक गोष्ट म्हणजे यूट्यूबमध्ये तुम्ही 162 देशांपर्यंत पोहोचू शकता. निर्णय आलाय, काय निर्णय लक्ष्मण? नॉट आउट आहे, ओके. धावबाद नाही आहे, तर 2 धावा धरले जाईल. तर धावसंख्या 29 झाली आहे, तर त्यामुळे अजूनही 27 धावांची गरज आहे. तर 9 चेंडू लॉफ केलाय, पुन्हा एकदा चेंडू सीमारेषेच्या. ओ व्हॉट अ ट्राय, व्हॉट अ ट्राय, व्हॉट अ ट्राय. ऋषी भोईर याच्या मार्फत एक हात उंच करत असताना जवळ जवळ पकडला असं वाटलं होतं, मात्र त्यांच्या हातातून निसटत असताना या ठिकाणी 4 धावा मिळत आहेत. टाळ्या वाजवत असताना अजित वाडेकर स्टँडमधून त्यांचे वाकलनचे प्रेक्षक त्यांना पाठीराखे फार मोठ्या संख्येने अभिनंदन करतायत. धावसंख्या 33 वर सरकते. आता चेंडू शिल्लक आहेत मैदानावरती आपण बघतोय 8. 23 धावा पाहिजेत. पुन्हा एकदा लॉफ केलंय, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहे. फलंदाज बाद. विकेटची गरज होती वाकलन संघाला, म्हणून तो जल्लोष आपल्याला अजित वाडेकर स्टँडमध्ये बघायला मिळतोय या ठिकाणी. तर वाकलन संघ विजय झाला तर राजेश पाटील यांच्याकडून पूर्ण प्रेक्षकांना त्या ठिकाणी, फक्त अजित वाडेकर स्टँड ना जे पाटील वाकलनचे जे प्रेक्षक आहेत त्यांनी ब्रेकफास्ट ठेवलंय. तर बघूया चेंडू किती शिल्लक आहेत. 23 धावांची गरज, 7 चेंडू शिल्लक आहेत. तर कॅप्टन स्वतः उतरत आहेत आता टायगरचे शिवाजी पाटील. बघा कॅप्टन इनिंग खेळतायत का आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून देत आहेत का दुसऱ्या बाजूला केतन जे फॉर्ममध्ये आहेत. पहिल्या षटकात 1 गडी बाद केलाय, या षटकात सुद्धा विकेट त्यांनी घेतले, चांगली गोलंदाजी करतायत. अजून 1 षटक याच्यानंतर बाकी आहे. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहेत, धावा हवेत 23. टायगर संघाला विजयी या ठिकाणी मिळवून देत आहेत का बघायचं. मैदानावर नितेश आणि शिवाजी. सामना सुरू होते, दोन्ही संघांना शुभेच्छा. ओ पॅटर्न पॅटच्या मध्ये होता फुल लेंग, टायमिंग तेवढा झाला नाही. चेंडू होतोय ऑन साईडला, धावबाद होतील. लक्ष नाहीये, कुठे लक्ष आहे मला माहित नाही फलंदाजांचं.
थ्रो येते या गोष्टीकडे लक्षात नाही आहे, पुढे निघून गेलेत त्या ठिकाणी आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद. एकच धाव पूर्ण झाली आहे, त्यामुळे धावसंख्या 34. चेंडू शिल्लक आता 6. धावा हवेत 22. विकेट किती गेले बघूया दोन्ही संघाचे. त्यांच्या विकेट गेले होते 7. राजदीप यांचे किती गेलेत? 6 विकेट गेलेत. सामना टाय झाला तर आम्ही विकेट्स बघू. विकेट्स इक्वल असेल तर जुना टॉस असेल आणि तो टॉस जिंकलाय तो डायगरने. तर 7 चेंडू आणि धावा हवेत मैदानावर 22. होऊ शकतात का टेनिस विश्वात अशा धावा झालेत? एक धाव असताना संदीप गोडदेवची गोलंदाजी केलेली, निम्मा संघ गारद केलेला ते डोळ्यासमोर उभा राहते. मिड डेची या वर्षाची टुर्नामेंट 2017-18ची बोर्ली बॉयज मेहमूद आणि त्यांची फाईट चालली होती. अंकुरनी शेवटच्या षटकात 81 धावा 5 षटकात झाल्या, मात्र शेवटच्या षटकात त्या 5 धावा दिल्या नाही आणि अंकुरनी तो सामना जिंकून दिला होता. असे रेकॉर्ड्स आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जंबो असेल, सतीश धुळे असेल, सम ऑफ द प्लेयर्स ज्यांनी कलाटणी देत असताना शेवटच्या षटकांमध्ये सामन्याला जिंकून दिलेत. भरपूर रेकॉर्ड्स आहेत. ग्रामीणच्या माध्यमातून सुद्धा असे भरपूर रेकॉर्ड्स आहेत. मात्र बघायचं आहे जिंकतोय का डायगर. प्रेक्षकांकडून हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. माजी आमदार रमेशजी रतन पाटील यांच्या मार्फत सुद्धा हार्दिक शुभेच्छा दोन्ही संघांना. टॉप पेजला लागतोय, चेल घेतलाय विनोद भोईर यांनी. अजून एक फलंदाज बाद होतो. एक चेंडू संपला या ठिकाणी. 5 चेंडू शिल्लक आहेत. धावा हवेत मैदानावर 22. हे सगळं का झालंय असं? कारण सागर लवकर बाद झालाय. सागरने 9 चेंडूत 12 धावा केल्या. आणि त्याच्यानंतर का झालं असं तर शंतनू लवकर बाद झाले. शंतनूने फक्त 2च धावा केल्या. हे त्यांचे 2 प्रमुख फलंदाज आहेत जे नेहमी धावा चेस करतात किंवा धावा उभारतात पहिल्या इनिंगमध्ये. वाकलन संघ विजयी झाल्यास राजू भोईर यांच्याकडून सरप्राईज प्राईज. काय असेल सरप्राईज? टोयोटा गाडी का? सरप्राईज प्राईज काय असेल? स्वित्झर्लंड टूर का? सरप्राईज प्राईज काय असेल बघायचंय. राजू भोईर सांगू शकतील. ते कुठलंही प्राईज देऊ शकतात. ते गाडी सुद्धा देऊ शकतात, काही देऊ शकतात, फ्लॅट सुद्धा देऊ शकतात. बॅटन पॅटच्या मध्ये चेंडू आहेत. पडल्यानंतर चेंडू सरळ निघते. चेंज ऑफ पेस. अजून एक फलंदाज धावबाद होतील. विकेट्स 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 या ठिकाणी पडतायत. चेंडू शिल्लक 4 अजूनही. धावा हवेत मैदानावरती जवळ जवळ 22 धावा. 4 षटकार आले तर 24 होतील. 4 चौकार आले तर 20 होतील. फलंदाज उतरतोय आता मनोज पाटील. अजित वाडेकर स्टँडमध्ये प्रेक्षक एन्जॉय करत असताना अजित वाडेकरची स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकसाठी बक्षीस समारंभाला उपस्थित राहिले होते. मागचे काही वर्ष जर पाहिलं तर सुरू नाईक आमचे वन ऑफ द ग्रेट प्लेअर ऑफ इंडिया ते सुद्धा उपस्थित होते. दिलीप वेंगसरकर सातत्याने या स्पर्धेसाठी येत आहेत कारण त्यांचं प्रेम आहे या स्पर्धेवर. ही अत्यंत मोठी गोष्ट आहे. आणि आज दुपारच्या सत्रात संदीप पाडल यांना बघू शकाल. आमच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष ऋषी. पुन्हा एकदा रनवेमध्ये. ओ चेंडू लेग स्टंपच्या बाहेर. वाईटचा इशारा. किती वेळानंतर ही धाव आलेली आहे. भरपूर वेळ 34 वर धावसंख्या थांबलेली होती. आता वाईटमुळे धावसंख्या पुढे सरकते 35 वर. 4 चेंडू धावा हवेत 21. थोडं फास्ट खेळा विनंती आहे. कोळेगावचे कॅप्टन आले असेल तर संपर्क साधावा. पॅटर्न पॅटच्या मध्ये चेंडू आहे. कोळेगावचे रवींद्र पाटील तुम्हाला सूचना आहे स्टेजवर यायचे. आणि सॉरी रवींद्र पाटील नाही रवींद्र संते. आणि सूचना आहे 2 संघ जे खेळत आहेत जे संघ नायक जिंकतील त्याने लगेच स्टेजवर यायचं टॉससाठी. 5 मिनिटाचा ब्रेक देऊ आम्ही तुम्हाला विश्रांती देऊ चिंता करू नका. पाटील म्हात्रे भोईर असे काय आडनावं फार मोठे प्रचलित आहेत आगरी समाजामध्ये. त्यामुळे पटकन पाटील येतं तोंडात. इंडियन डिसेबल टीमचे आमचे प्लेयर आहेत. विरारचे आमचे रवी पाटील कॅप्टन आहेत. अजित वाडेकर हे जे नाव बघताय ते अजित वाडेकरने खूप कष्ट घेतलं या इंडियन डिसेबल टीमसाठी. भारत मागच्या काही वर्षांमध्ये चांगल्या पद्धतीने परफॉर्म करतोय. रवींद्र संते त्याच संघातले ते खेळाडू आहेत भारतीय संघातले. ऑन साईड जाते. धाव काढलेलीच नाहीये. फॉर्मॅलिटीज फक्त बाकी आहेत. आता महेश पाटील डेड बॉल करार देत आहेत.
टॉस केलंय, सन्मानपूर्वक बॅक टू द बॉलर खेळून काढतायत. खरी तुमची टेम्परमेंट आणि संयमाची कसोटी असते टेस्ट क्रिकेटमध्ये. यावेळेला टॅप केलंय आणि हा सामना जिंकलंय. या ठिकाणी आपण बघतोय ते 20 धावांनी अभिनंदन वाकलन संघाचं. आणि वाकलन संघाच्या कॅप्टनला विनंती, 1 मिनिट चंदू, 1च मिनिट चंदू, 1 मिनिट. वाकलनच्या कॅप्टनने लगेच टॉससाठी यावं. या चंदू, आता वाजवू शकता तुम्ही. राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळीकडेच चर्चा. मोठे गावचा राजू भोईर संघाचा पुरस्कर्ता. राजू भोईरच्या दिलदारपणाची सगळीकडेच चर्चा. बक्षिसांची करून बरसत म्हणतो फक्त तुम्ही जिंका. बक्षिसांची करून बरसत म्हणतो फक्त तुम्ही जिंका. निशाद 11 जीजी स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वात डंका. निशाद 11 जीजी स्पोर्टचा वाचतोय क्रिकेट विश्वात डंका. तर मोतीराम भोईर यांनी टॉससाठी यावं. हा सामना वाकलन संघाने 20 धावांनी जिंकून प्रवेश केलाय या ठिकाणी क्वार्टर फायनलला. क्वार्टर फायनलचा चौथा सामना अजून बाकी आहे कोलेगाव आणि तसंच वाकलनमध्ये. हा सामना 5 मिनिटानंतर सुरू होईल. टॉस आम्ही करून घेतोय. मोतीराम भोईर आणि रवींद्र